मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर आज एक कविता बघूया। वर्ग तिसऱ्याची कवितेचं नाव आहे पावसा पावसा। सर्वात प्रथम ही कविता आपण सुंदर तालासुरात गाऊया। चला तर मग। पावसा पावसा सरसर ये, पावसा पावसा भर भर ये, सरीमध्ये नाचू दे, ओले चिंब होऊ दे। पावसा पावसा सरसर ये, पावसा पावसा भर भर ये, सरीमध्ये नाचू दे, ओले चिंब होऊ दे। होळी माझी बनवू दे, होळी माझी खेळू दे, होळी माझी शिडाची, सुरसुर सुरसुर चालायची। चला सारे गावाला, दूर दूर भटकायला, पावसामध्ये नाचायला। पावसा पावसा सरसर ये, पावसा पावसा भर भर ये। तर ही होती कविता। आता बघूया एक कवितेचा अर्थ। कवितेमध्ये सांगितलं गेलंय, म्हटलं गेलंय की पावसा ए पावसा तू सरसर ये ना, पावसा ए पावसा तू भरभर ये। म्हणजे सर सर जशी येते तसा तू पाऊस ये आणि भरभर ये, जोरात जोरात ये। आणि कारण का बरं असं म्हटलं आहे? कारण सरीमध्ये मला नाचू दे ना, आणि मला ओले चिंब होऊ दे। मला होळी बनवायची आहे, ती होळी बनवू दे मला। तू येशील पावसा तर मी माझी होळी बनवेल आणि मी माझ्या होळीसोबत खेळेल। होळी म्हणजे काय? छोटे छोटे जे कागदाची बनवलेले नाव असते ना, त्याला म्हणतात होळी। ती होळी मला बनवू दे आणि मला माझी होळी खेळू दे। तुझ्या पाण्यावर, तुझं जे पाणी जमा होईल त्या पाण्यावर मला त्या होळीला ठेवू दे आणि तिला इकडून तिकडे खेळू दे। होळी माझी शिळाची, सुरसुर सुरसुर चालायची। होळी माझी शिळाची आहे, ती अशी सुर सुर चालायची आहे। चला तर मग त्या होळीमध्ये बसून सर्व गावाला जाऊया आणि दूर दूर भटकूया आणि पावसामध्ये नाचूया। थँक्यू।